बनवला भारी वाटतं बघा. काका ट्रॅफिक होऊन देऊ नका. आपल्याला सांगण्यात येते की दुपारी 1 वाजता कॉम्पिटिशन लावण्यात येणार आहे. तरी सर्व भूमिका पक्षांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आणि अशा प्रकारे खूप चांगली 6 थर लावलेले आहेत. भूमिका पथक शिवसाई बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्काराला पेटवा. प्रत्येक गोविंदामधील अध्यक्षांनी, कोचनी किंवा तुमच्या स्पीकरनी हा मेसेज ऑल ओव्हर व्हायरल करायचा आहे. जनजागृती निर्माण करायची आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने रक्षण केले होते डोंगर उचलून, गोवर्धन पर्वत उचलून, त्याप्रमाणे आपल्याला आईंचे, बहिणींचे, भगिनींचे रक्षण करायचे आहे. 2 शब्द मार्गदर्शन करण्यासाठी कारगिल नगर येथे येणाऱ्या सर्व गोविंदा पथकाचे हार्दिक हार्दिक स्वागत. येथे आलेल्या सर्व गोविंदा पथकांसाठी आमच्या मंडळाने नाश्त्याची सोय केलेली आहे. तरी सर्व गोविंदांनी येथे नाश्ता करावा ही नम्र विनंती आहे. सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने गोकुळाष्टमी गोविंद हा सण साजरा होत आहे. तरी येथे येणाऱ्या सर्व गोविंदा पथकाचे हार्दिक हार्दिक स्वागत. साई भक्त अशी सुंदर अशी सलामी लावून दिली. यांचं गोविंद पडलेला आहे. सेकंड चान्स नंतर चला साई मोर्या, साई मोर्या गोविंद पथक. मुलींची इज्जत करा यासाठी नाही की ती एक मुली आहे, परंतु हे साध्य करण्यासाठी की तुमच्या सांभाळ एका चांगल्या आईने केला आहे. साई मित्र मंडळाकडून खूप चांगला बॅनर आहे. शिवसाई मित्र मंडळ खूप चांगला मेसेज दिलेला आहे. महिलांचे संरक्षण ही आपली जबाबदारी. अन्याय अत्याचार होत असेल तर गप्प बसू नका. अन्याय अत्याचार करणाऱ्यांपेक्षा अन्याय अत्याचार बघून जो गप्प बसतो तो तितकाच दोषी आहे. साई मोर्या गोविंद पथक यांचा 6 जणांची सलामी. सगळ्यांनी पॅकिंग द्या, एकमेकाला सहाय्य करा आणि आपली हिंदू संस्कृती जपा. ममता सुंदर नगरसेविका आलेल्या आहेत. प्रफुल्ल साले यांच्यातर्फे सन्मान चिन्ह निरोधन पारितोषिक. संजय पारेख जामगर्दी हो. संजय पारेख बहुजन विकास आघाडी पुरस्कृत शिवदानी गोविंद पथक. उत्कृष्ट अशी 5 थराची सलामी. सर्व गोविंदांना नम्र विनंती. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत शिवदानी गोविंद पथक. सुमन मॅडम महिला गोविंदा पथकला
तुम्ही सन्मान चिन्ह देतील आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी 2 शब्द या महिलांना मार्गदर्शन करावे. म्हणतात नम्र विनंती, तुम्ही माझी नगरसेविका आप्पांच्या नगरसेविका किती डॅशिंग असले पाहिजे, कळलं पाहिजे सगळ्यांना. मैदानामध्ये भरपूर जागा आहे, आपल्या जागेची कमी नाही. सर्व गोविंदा पथकांना विनंती करतोय की आपण आतमध्ये यायचं आहे. तर आई जीवदानी गोविंदा पथक लक्षात घ्या. जाणता राजा, हृदय सम्राट आणि आई जीवदानी गोविंदा पथक 3 मंडळांची नावे या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यापैकी जाणता राजाचा प्रयत्न करत आहे, यानंतर हृदय सम्राट प्रयत्न करतील आणि नंतर मग आई जीवदानी प्रयत्न करतील. इतके गोविंदा पथक आहे, कृपया पुढे येऊ प्लीज, मदत आणि करा त्यांना. एक महत्वाची सूचना आहे, जेव्हा गोविंदा पथक आपण थर लावता सलामीला त्यांचं तसेच बाहेर जातात. कृपया प्राईज घेतल्याशिवाय जाऊ नका. हा हे बघा, जेव्हा प्राईज घेतलं जाईल त्याचं पारितोषिक स्वीकारल्यानंतर पुढच्या मंडळाला संधी देण्यात येईल. कृपया आपण प्राईज घ्यायचं आहे, पारितोषिक आपल्या स्वीकारल्यानंतर घेऊ. काही न करता व्यवस्थितपणे आपण थर लावा, एकमेकाला सहकार्य करा. जनताच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. दुसरा प्रयत्न करतायत ती लोक, प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. दोघांना घेऊन काढायचं म्हणजे झालं का? दोघांना घेऊन फुटणार. दोघं आहेत ना, एकमेच्या खांद्यावर नालाश्वराच्या सम्राटच्या नंतर महिला मंडळ तुम्ही प्लीज येऊन तुमच्या टीम येणार आहे आता. क्या बात है, जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. 7 हाताची सलामी. दुसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी 7 थर लावण्याचे प्रयत्न होते इथे. मला बोला.